जिल्हा परिषद निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही मालवण तालुक्यातून 6ही जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती या सर्व जागा या ठिकाणी निश्चितपणे लढवतो आहोत। त्यासाठी नामनिर्देशन पत्रसुद्धा आता दाखल होत आहे आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवण दिली की लढणाऱ्याला यश येतं आणि तेच यश मिळवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी या मैदानात उतरलेला आहे। आज गेली पाच वर्षामध्ये मला ज्याप्रमाणे या मालवणचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची जिल्हा परिषदेची संधी मिळाली, तीच संधी माझ्या सहकार्यांना पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये मिळावी यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन जनतेमध्ये जाऊन आपल्या जनशक्तीच्या जोरावर या ठिकाणी मतदान मागण्याचं काम या ठिकाणी आम्ही आमदार वैभवजी नाईक साहेब असतील, सन्माननीय माजी खासदार विनायकजी राऊत साहेब असतील, संपर्क प्रमुख अरुबाई दुधवडकर असतील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत। आज सर्व उमेदवार सर्वसामान्य घटकातील आहेत, सर्वसामान्य जनतेतील आहेत आणि या जनतेतील उमेदवार जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या मतदारसंघामध्ये निश्चितपणे जातात आणि गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या जिल्हा परिषदला भक्कम करण्यासाठी ज्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा आमचे आमदार खासदार या ठिकाणी होते त्यावेळी ज्याप्रमाणे जिल्हा परिषद बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले ते सर्व मुद्दे घेऊन या ठिकाणी आम्ही या निवडणूक रिंगणात उतरणार आहोत। त्याचप्रमाणे ज्या जिल्हा परिषद या ठिकाणी ज्यांच्या ताब्यामध्ये होती त्यांनी केलेले भ्रष्टाचार, वॉटर प्युरिफायरचा भ्रष्टाचार असेल, अनेक आरोग्य यंत्रणा खेळखेळी करण्याचा प्रयत्न असेल, हे अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्या हातून घडत होते आणि या 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये 3 वर्षामध्ये आज जिल्हा परिषद खेळखेळी करण्याचं काम या ठिकाणी या सर्वांनी केलेलं आहे। परंतु आमचे लोकप्रतिनिधी या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर सर्वसामान्य लोकांची कामं होण्यासाठी त्याच ताकदीने लढतील आणि त्याचसाठी सर्व शिवसैनिक, सर्व ग्रामस्थ, सर्व त्या विभागातील जनता यांच्या आशीर्वादाने आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत।